नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 22 मे 2024। पुढील 2 ते 3 तासामध्ये व आज दुपारनंतर मित्रांनो 10 ते 15 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे। या ठिकाणी मान्सून हा वेगाने महाराष्ट्राकडे येताना पाहायला मिळतोय। तर महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पावसाचा जोर देखील आजपासून वाढताना पाहायला मिळतोय। आज दुपारनंतर व रात्री राज्याच्या 10 ते 15 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला अजिबातच सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे तुम्ही आत्ताच सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, पुढील 2 ते 3 तास हे खूप महत्त्वाचे असणार आहेत। काही जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे, त्यामुळे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकता, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतो। या जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळते। तसेच दौंड, बारामती, जेजुरी, पुणे या भागामध्ये देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस हा पाहायला मिळतोय। सातारा या ठिकाणी, वडूज, कराड, विटा, पंढरपूर, जत, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वादळी वाऱ्यासह पाहायला मिळते। तसेच पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, नाशिक, लातूर, अहमदपूर, केज, परळी या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, नांदेड, पुसद या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। मित्रांनो, या ठिकाणी चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, एकंदरीत जर राज्याचा विचार केला तर पुढील 2 ते 3 तासामध्ये व दुपारनंतर सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, तसेच पुणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तसेच मराठवाड्यामध्ये नांदेड, लातूर, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व पंढरपूर, नागपूर या 8 ते 10 जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस तुरळक ठिकाणी हा पाहायला मिळतोय। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल झाला की आपण व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।